मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं स्वागत केलं। त्याचवेळी ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय हा अयोग्य असल्याची टीका त्यांनी केली। झी24शी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली। बाळासाहेबांची शिवसेना इतिहास जमा करण्याचं भाजपचं षडयंत्र आहे, मात्र शिवसेना संपणार नाही असा निर्धार संजय राऊत यांनी केला। हे मॅच फिक्सिंग आहे, याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू राहणार असं ते म्हणाले की एक दिन हम विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल म्हणजे निर्लज्जपणे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। भाजपला संविधान बदलायचंय असंही आदित्य ठाकरे म्हणाले। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिल्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे गटानं जोरदार निदर्शनं केली। दादरमध्ये शिवसेना भवनासमोर नार्वेकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नार्वेकरांच्या फोटोला यावेळी काळं फासलं। निदर्शनं करणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं। वर्ध्यातील पुलगावमध्ये ठाकरे गटाकडून एसटीवर दगडफेक करण्यात आली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन केलं। एसटी बसच्या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते पसार झाले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा चंद्रपूरमध्ये ठाकरे गटानं निषेध केला। 2018ची घटना ही अध्यक्षांना मान्य नसेल तर त्याच घटनेच्या आधारावर एकनाथ शिंदेंना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले तर ते वैध कसे ठरू शकतात असा सवाल आंदोलकांनी केला। विधानसभा अध्यक्ष भाजपची चाकरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला। विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर पुण्यामध्ये ठाकरे गटानं जोरदार निदर्शनं केली। यावेळी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। शिंदे गटाचे आमदार पात्र ठरल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला। सोलापूरमध्ये ठाकरे गटानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शनं केली आणि यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नार्वेकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि काळे झेंडे दाखवून या निर्णयाचा तसंच नार्वेकरांचा निषेध केला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा सांगलीमध्ये उद्धव ठाकरे गटानं निषेध केला। हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। शिवसेना संपव पाहणाऱ्यांना जनता येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला। रायगड जिल्ह्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा त्यांनी निषेध नोंदवला। भाजप कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत त्यांनी निदर्शनं केली। राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली। हा निकाल लोकशाहीची हत्या करणारा असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली। शिंदे गटाचे आमदार पात्र ठरल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला। सोलापूरमध्ये ठाकरे गटानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शनं केली। यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि काळे झेंडे दाखवत हा निर्णय आणि नार्वेकरांचा निषेध केला। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून तात्काळ बॅनरबाजीला सुरुवात झाली। एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असे बॅनर मुंबईमध्ये विमानतळ परिसरात झळकले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर मुंबई बाळासाहेब भवनात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं। शिंदे गटाच्या आमदारांनी बाळासाहेब भवनामध्ये एकत्र बसून हा निकाल पाहिला। निकाल जाहीर होताच बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी जोरदार जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे भरवून फटाके फोडत ढोल वाजवत जल्लोष केला। एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना ठरल्यानं कल्याणमध्ये जल्लोष करण्यात आला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटले, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर नाशिकमध्ये शिंदे गटानं एकच जल्लोष केला। पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। मंत्री दादा भुसे यावेळी कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते। निकालानंतर दादा भुसे कार्यकर्त्यांसोबत उत्साहात सहभागी झाले। शिंदे गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल येताच येवल्यामध्ये शिंदे समर्थकांनी विंचूर चौफुलीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। खरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची आहे आणि मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला। त्यानंतर शिंदे गटाच्या उत्साहाला उधाण आलं।
आमदार अपात्रतेच्या निकालानंतर नांदेडमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी केली. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जुना मोटर स्टँड चौकामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. आमदार अपात्रता निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्यानंतर सांगलीमध्ये शिंदे गटाचे खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांच्याकडून निकालाचं जल्लोषात स्वागत केलं. करगडीमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर लातूरमध्ये शिंदे गट कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. गोंदियामध्ये शिंदे गटाच्या वतीनं जल्लोष केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. भाजपत सामील होण्यासाठी ईडीमार्फत दबाव आणला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केला. वायकरांची मंगळवारी तब्बल 15 तास ईडीनं चौकशी केली आणि ते त्यांच्या पार्टनरची घरं तसंच ऑफिसवर ईडीनं छापे घातले. यावेळी भाजपनं प्रवेशासाठी दबाव आणल्याचा आरोप वायकरांनी केला. 17 जानेवारीला वायकरांची पुन्हा चौकशी होणार आहे. नागपूर जेलबाहेर पडलेले माजी मंत्री सुनील केदार यांची काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जीपमधून जंगी मिरवणूक काढली. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं त्यांची जामिनावर सुटका केली. सत्ता आणण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत येतायत, आम्ही विरोधात असताना देखील तुम्ही माझ्यासोबत येता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. पालघरमधल्या काही जणांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंना सभासही निवेदन देण्याकरता अंगणवाडी सेविका आल्या होत्या. मात्र त्यांना पोलिसांनी बाहेरून हाकललं आणि पुरी भाजी खा परत जा अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांकडून 9 फेब्रुवारीपर्यंत विविध बंधनं घालण्यात आली आहेत आणि या दरम्यानच मनोज जरांगे मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी टीकात्मक गाणी गाणं तसंच संगीत वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणाच्याही प्रतिमा किंवा पुतळ्यांसोबत निदर्शनं करायला मनाई असेल. जरांगेंच्या आंदोलनावेळी बीडमध्ये हिंसक वळण लागलं होतं त्यामुळे ही खबरदारी घेतली गेली. पुण्यातून सुटणाऱ्या 16 एक्सप्रेस गाड्या 10 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्यात. आग्रा विभागातल्या पलवल मथुरा जंक्शन इथं यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी या गाड्या बंद ठेवण्यात आल्यात. मात्र त्यामुळे उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. जाऊया पुढे महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 98 नवे रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 849 एवढी झाली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक 21 रुग्ण आढळलेले आहेत आणि नवी मुंबई तसंच पुण्यामध्ये प्रत्येकी 13, साताऱ्यामध्ये 9 रुग्णांची नोंद झालेली आहे. काल दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जाऊया पुढच्या बातम्यांकडे. आढावा घेऊया सुपरफास्ट. राज्य निवडणूक आयोगाच्या निष्क्रिय कारभाराचा नमुना धुळे शहरामध्ये समोर आलाय. शहरातल्या केंद्रीय विद्यालय परिसरात 3 गोदामामध्ये ईव्हीएम मशीनची नासधूस करण्यात आली आहे. या प्रकरणात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि गंभीर बाब म्हणजे लहान मुलांनी या मशीनची नासधूस केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मागणी करूनही 3 शाळांमध्ये शिक्षक मिळत नसल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर पंचायत समितीवर धडक दिली. दप्तर घ्या आणि बकऱ्या द्या अशी अजब मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी पंचायत समितीत शाळा भरवली. या आंदोलनानंतर शिक्षण विभागानं तात्काळ 3 शाळांवर शिक्षकांची नेमणूक केली. वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या बेलोरा गावात पूर संरक्षक भिंत बांधून द्या या मागणीसाठी गावकऱ्यांनी मोर्चा काढला. दरवर्षी पावसाळ्यामध्ये या भागातील खोराडी नदीच्या पुराचं पाणी गावात शिरून मोठं नुकसान होतं. त्यामुळे गावालगत पूर संरक्षक भिंत बांधून द्यायची मागणी करण्यात आली. सातारा जिल्ह्यातल्या औंधमधल्या 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेसाठी तातडीनं निधी मंजूर करा या मागणीकरता मोर्चा काढण्यात आला. औंधसह 22 गावातील ग्रामस्थांनी वडूज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
येत्या अर्थसंकल्पात तशी तरतूद नसल्यास 22 गावं मुख्यमंत्र्यांच्या दरे गावातील घराबाहेर बसणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. नाशिकच्या कळवणमध्ये किसान सभेच्या लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमलं. किसान सभेनं काढलेल्या मोर्चानंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचं आश्वासन प्रशासनानं दिलं. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून आदिवासींनी सुरू केलेलं उपोषण तूर्त स्थगित करण्यात आलं. मनमाडमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे इंधन पुरवठा ठप्प झाला. वाहतूकदार आणि पेट्रोल पंप मालकांनी पोलीस बंदोबस्तात 40 टँकर इंधन भरून घेतले. मात्र अनेक टँकर चालक अजूनही संपात सहभागी आहेत. मनमाडमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीतील टँकर वाहतूकदारांची कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र यामध्ये कुठलाच तोडगा निघू शकला नाही आणि त्यामुळे वाहतूकदारांना कंपनी कारणे दाखवा नोटीस पाठवणारे हिट अँड रन कायद्याविरोधात इंधन टँकर चालकांनी आंदोलन पुकारले. नाशिकच्या मनमाडमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात टॅक्सी चालकांनी स्टिअरिंग छोडो आंदोलन सुरू केलं. या कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कायदा तातडीनं मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय. हिट अँड रन कायद्याविरोधात अकोल्यामध्ये ट्रक चालकांनी बंद पुकारला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. अकोला जिल्ह्यातल्या मोटर मालक आणि वाहक असोसिएशननं मध्यरात्रीपासून ड्रायव्हिंग स्टिअरिंग छोडो आंदोलन पुकारले. भंडारा जिल्ह्यात वाहन चालकांनी हिट अँड रन कायद्याविरोधात पुन्हा स्टिअरिंग छोडो आंदोलन सुरू केलं. सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं चालक मालक संघटनेनं उपोषण पुकारले. गोंदियात हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांनी स्टिअरिंग छोडो आंदोलन पुकारलं. केंद्र सरकारनं तुर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता. मात्र त्यानंतर सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पुन्हा साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. वर्ध्याच्या तुळजापूर नागपूर मार्गावर वाहन चालक संघटना पुन्हा आक्रमक झाली. त्यांनी हिट अँड रन कायद्याविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं. वाहन चालकांना हार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन चालकांनी केलं. चंद्रपूरमध्ये वाहन चालकांनी निषेध मोर्चा काढला. हिट अँड रन कायद्याविरोधात काढण्यात आलेला हा निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 48 तासात हा कायदा मागे घ्या, अन्यथा आगामी काळात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा वाहन चालकांनी यावेळी दिला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल एक्झिट आणि खालापूर टोल प्लाझा आणि मडप बोगद्या दरम्यान गॅन्ट्री बसवण्याचं काम होणार आहे. त्यामुळे दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल आणि यावेळी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला सुरुवात झाली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात यात्रा सुरू झाली आहे. हावशा गवशा आणि नवश्यांची यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध्र तसंच तेलंगणा राज्यातूनही भाविक इथे येतात. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली. साताऱ्यातल्या पुसेगावात सेवागिरी महाराज रथोत्सव यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या मुख्य दिवशी महाराजांच्या रथावर नवसपूर्ती म्हणून पैशांच्या नोटा अर्पण केल्या जातात. यात्रेत मिळणाऱ्या देणगीतून ग्रामस्थ आणि प्रशासन एकत्र येऊन दुष्काळी भागात समाजोपयोगी कामं करतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी तसंच अधीर रंजन चौधरींनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाकारलंय. अयोध्येतील कार्यक्रम राजकीय हेतून प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलंय. धर्म हा लोकांचा वैयक्तिक विषय आहे आणि त्याचा वापर हा आरएसएस राजकारणासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. अभिनेत्री रवीना टंडन ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. कर्मा कॉलिंग या वेबसिरीजमध्ये रवीना एका दमदार भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला. त्यात रवीनाचा ग्रेस लुकला चाहत्यांची पसंती मिळते. 26 जानेवारीला ही सिरीज पाहायला मिळणार आहे. शाहिद कपूर आणि कृती सननचा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा सिनेमा 9 फेब्रुवारीला झळकणार आहे. सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत शाहिद आणि कृतीनं चाहत्यांना ही माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये दोघांचा रोमॅन्टिक अंदाज दिसतोय. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक अशक्य प्रेमकथा अनुभवा असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे.